पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत. त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या आमिराज वैसे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच नवनवीन आणि सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन तिळाच्या वड्या वगैरे घेऊन घरी गेलेला असतो आणि जेव्हा तो तिळाच्या वड्या वगैरे घेऊन घरी जातो आणि घरी गेल्याच्यानंतर त्याच्यासमोर खूप काही गोष्टी इथे घडलेल्या असतात. म्हणजेच आता इथे जे काही घरातली लोकं आहेत ती मात्र इथे तिळाच्या वड्या खाण्यासाठी नकार देत असतात. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की ह्या ज्या काही तिळाच्या वड्या आहेत, ह्या तिळाच्या वड्या वगैरे इथल्या नाही येतं आणि ह्याची चव जी आहे ती पूर्णतः वेगळी आहे. ह्या तिळाच्या वड्या कोणी बनवल्या आणि कशा बनवल्या, त्याचबरोबर इथे आपली ही पद्धतच नाही आहे या पद्धतीने ह्या तिळाच्या वड्या वगैरे करण्याची, असं इथे तो बोलत असतो. असं इथे पूर्णाई बोलल्याच्यानंतर इथे तो सांगत असतो ह्या ज्या तिळाच्या वड्या आहेत ह्या माझ्या बायकोने पाठवलेल्या आहेत वगैरे, असं इथे तो बोलत असतो. आता इथे त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशी गोष्ट अशी असते की आता दुसऱ्या दिवशीसुद्धा जो काही अर्जुन आहे तो इथे सायलीला भेटायला जाणार असतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा अर्जुन सायलीला भेटायला गेल्याच्यानंतर इकडे मात्र प्रियाला खूप वाईट वाटत असतं. तिचं एकच म्हणणं असतं की हा जो अर्जुन आहे तो माझं काहीच ऐकत नाही किंवा मी त्याच्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी करते, त्याला त्याचं काहीच नाही पटलेलं आणि त्यासोबतच मी ह्याच्यासोबतचं जे काही स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण स्वप्न माझं इथे असंच धुळीस मिळत आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता जो काही इथे आपला अर्जुन आहे त्याला असं वाटत असते की नाही, ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने इथे होता कामा नयेत वगैरे, असं इथे त्याला वाटत असतं. आणि जो काही अर्जुन आहे, अर्जुनला इकडे सायलीला भेटायला जायचं असतं आणि तो सायलीला भेटायला सुद्धा निघालेला असतो. पण आता सायलीला भेटायला गेल्यानंतर मात्र जे काही मधुभाऊ आहेत, मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की अजिबात बाहेर वगैरे जायचं नाही. बाहेर कशासाठी जायचं आणि काय करायचं, कारण बाहेर जाऊन कुठल्याच गोष्टी इथे साध्य होणार नाहीत वगैरे. आणि त्याचसोबत इथे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे लाईट नका बंद करू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जो काही अर्जुन आहे, अर्जुन तिथे त्या चाळीमध्ये जाऊन पोहोचतो आणि चाळीमध्ये जाऊन पोहोचल्याच्यानंतर अगोदरच जे काही मधुभाऊ आहेत त्यांना एका गोष्टीची ते भनक लागलेली असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही अर्जुन आहे, अर्जुन हा इथे येईलच आणि तो ह्या सर्व काही गोष्टी ते करेलच, असं इथे सर्वांना वाटत असतं. आणि खरंच आहे, ते अर्जुन इथे आलेलाच असतो. अर्जुन जेव्हा आता इथे आलेला असतो तेव्हा मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं तरीसुद्धा जी काही सायली आहे, सायलीला सुद्धा इच्छा असते की आता भेटायचं वगैरे आणि त्यामुळे ती हे सर्व काही प्रयत्नसुद्धा इथे करताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आणि त्याचसोबत आता जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात तेव्हा मात्र इथे अर्जुन हा तिथे जाऊन पोहोचतो. तिथे जाऊन पोहोचल्याच्यानंतर तो इथे सायलीला खरं तर आवाज वगैरे देत असतो आणि त्यासोबत इथे ती त्याला बाहेर दिसत नाही. कुसुम आता बघत असते की अर्जुन जो आलेला आहे आणि ती ह्याच गोष्टीचा इथं विचार करत असते की अर्जुन इथे आलेला आहे, मग आता तो कसा रिॲक्ट करेल किंवा कशा पद्धतीने इथे काय काय करेल हे खरं तर तिला इथे पाहायचं असतं. आणि तेव्हा इथे जो काही अर्जुन आहे त्याच्यासमोर एक मुलगा त्याला त्याच्यासमोर एक मुलगा त्याला दिसल्याच्यानंतर अर्जुन त्या मुलाला इथे आवाज देण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो की मला तुझ्याकडे थोडंसं काम आहे. आणि तेव्हा इथे तो मुलगा बोलत असतो काय झालेलं आहे, काय काम आहे वगैरे, असं बोलल्याच्यानंतर आता इथे जो काही तो मुलगा आहे तो इथे सांगत असतो की नाही, मला इथे तुला सायली वगैरे आहे ती माहिती आहे का, ती कुठे राहते ही माहिती का. तेव्हा इथे तो मुलगा बोलत असतो हो, इथे सायली कुठे राहते ही गोष्ट मला माहीत नसेल तर कोणाला माहीत असणार आहे आणि मला बऱ्यापैकी माहिती आहे की सायली कुठे राहते, काय करते वगैरे. आणि त्यामुळे इथे तुम्हाला काय करायचं आहे असं इथे विचारल्याच्यानंतर इथे आता जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो की माझं एक काम करशील का, सायली ताई घरात आहे का पहा, किंवा ती बरी आहे का, ह्या गोष्टी एकदा तू पाहून येशील का, असं तो इथे त्याला सांगत असतो. आणि त्याला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र तो बोलत असतो हो नक्कीच ना, मी जातो आणि पाहून येतो. आणि तेव्हा कुसुमला माहिती असतं की अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन आता त्या मुलाला इकडे पाहायला पाठवणार आहे वगैरे.
आणि म्हणून आता इथे जे काही कुसुम आहे, कुसुम इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही, आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही अर्जुन आहे, अर्जुन हा इथे आल्याच्यानंतर मात्र आपण एक गोष्ट इथे सांगायची, आणि ती म्हणजे की आता प्रेक्षकांनो, जेव्हा तो मुलगा इकडे अर्जुनकडे येतो आणि अर्जुनकडे आल्याच्यानंतर अर्जुन त्याला सांगत असतो की सायली काय करते पाहू नये, आणि तो सांगतो की ते सायली ताई घरामध्ये आहे, पण तिला घरातून बाहेर जाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे, असं इथे तो त्याला सांगत असतो. आणि तेव्हा अर्जुनला ह्या गोष्टी ते समजल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंनी मिसेस सायलींना घरामध्ये ठेवलेला आहे, आणि त्याचबरोबर घरामध्ये का आणि कशामुळे ठेवलं हा विचार त्याच्या मनामध्ये येऊन जातो, आणि तेव्हा त्याला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं. तेव्हा आता काय करायचं हा इथे त्याच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो, आणि त्याच्या मनामध्ये हा इथे प्रश्न पडल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे तो त्या मुलाकडून एक वही आणि कागद लिहून घेतो, आणि वही आणि कागद घेतल्याच्यानंतर इथे तो बोलत असतो नक्कीच आता काहीतरी इथे जुगाड करावं लागेल. आणि तेव्हा भाजीवाला तिथून जात असतो. आता भाजीवाला तिथून जात असताना जो काही अर्जुन आहे तो इथे एका गोष्टीचा विचार करत असतो, आणि तो म्हणजेच की ते आता जो काही अर्जुन आहे त्यालाच वाटत असतं की नाही, हे भाजीवाल्याला बोलत असतो की मला तुमच्याकडे एक काम आहे, आणि ही जी काही तुमची भाजी आहे ती भाजी तुम्ही मला द्या, किंवा तुम्ही ही सर्व भाजीचे तुम्हाला किती पैसे वगैरे मिळतात, आणि जेवढे पैसे मिळतात तेवढे मी तुम्हाला पैसे इथे देतो, असं इथे तो बोलत असतो. आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची अशी एक गोष्ट असते, आणि ती म्हणजेच की तो जो काही भाजीवाला आहे तो विचार करतो की आता जर आपण ह्याला भाजी दिली तर मग मात्र काय होईल आणि काय नाही, असा इथे तो विचारसुद्धा करताना प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आता जो काही अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये विचार येतो की ही जी काही त्याने चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी इथे आता जी काही सायली आहे तिच्यापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे, आणि म्हणूनच तो इथे या सर्व गोष्टीचा इथे विचारसुद्धा करताना प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झाल्याच्यानंतर अर्जुनच्या मनामध्ये हे सर्व काही विचार येऊन गेल्याच्यानंतर त्याला आता असं वाटत असतं की नाही, आता मात्र आपण इथे काहीही करून इथे सायलीला भेटलं पाहिजे, असा इथे तो विचार करत असतो. आणि तेव्हा आता इथे विचार केल्याच्यानंतर त्या भाजीवाल्यासोबत तो एक कागद पाठवतो, आणि त्या कागदावरती लिहिलेलं असतं जोपर्यंत मला तुमचा चेहरा दिसत नाही वगैरे तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही, असं इथे तो बोलत असतो. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया आहे, प्रियाच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे विचार इथे सुरू असतात, आणि प्रियाच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे विचार इथे सुरू असल्या कारणाने आता इथे जी काही आपली इथे प्रिया आहे, प्रियाला अर्जुनसोबत लग्न करायचं असतं, आणि त्यामुळे इथे ती जी काही अस्मिता आहे तिला इथे धारेवरती धरत असते. ती बोलत असते की तुला इथे कळत नाही का की कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे होतात आणि कशा पद्धतीने नाही, आणि तुला मी तुझी वहिनी म्हणून नको हवी आहे का, तुला तू मला तुझी वहिनी म्हणून वगैरे तू ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहायला पाहिजेस, आणि हे सर्व काही या पद्धतीने इथे तू करायला पाहिजेस, असं इथे ती तिला बोलत असते. आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता अस्मिता बोलत असते, बघ आता मी काय करते आणि काय नाही, तुला माझी वहिनी बनवल्याशिवाय तर मी इथे राहणारच नाही किंवा मला चैन पडणार नाही, असं इथे ती बोलते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण इथे असं पाहणार आहोत की जो काही अर्जुन आहे, अर्जुन आता इथे सायलीला भेटल्याशिवाय जाणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि स्पष्टपणे सांगितल्याच्यानंतर आता खूप काही गोष्टी इथे अशा होऊन जातात की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता त्याला जी काही सायली आहे तिला भेटायचं असतं. पण आता प्रिया, अर्जुन हा सतत इकडे प्रियाकडे किंवा इकडे येत असतो, आणि इकडे येत असल्या कारणाने इथे त्याला प्रियालाच वाटत असतं की हा सारखंच इकडे जात आहे, त्यामुळे सारखंच इकडे जात असल्या कारणाने आता आपण एक गोष्ट इथे केली पाहिजे, आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे असं वाटतं की नाही, आपण इथे काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, असं प्रिया करत असते. आणि ती काही गुंड जे आहेत ते इकडे अर्जुनला मारायला मधुभाऊंच्या तिकडे पाठवत असते, जेणेकरून सर्व काही जो आरोप आहे तो इकडे तिच्यावरच यावा, आणि तिच्यावरच हा सर्व काही आरोप आल्याच्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने व्हाव्यात, असं इथे तिचं म्हणणं असतं. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या मिराज व्हायचा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, आणि ऑलवर क्लिक करा. त्यासोबतच पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.